नमस्कार. डी-एस-पो चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. येवला नगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने आयोजित महिला मेळाव्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करून गौरव करण्यात आला. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरण संपन्न झाला. यावेळी डॉक्टर कविता दराडे, उषा शिंदे, शेफाली भुजबळ, येवला नगरपालिकेचे तुषार आहेर, शारदा आहिरे, कल्पना तेलोरे, पुष्पा आहिरे, वंदना गांगुर्डे, मनीषा गांगुर्डे, वैशाली जाधव, अर्चना खैरनार, मनीषा अकचौरे, श्वेता पाठक, सुधा कोकाटे यांच्यासह अन्य 40 कर्तृत्ववान महिलांचा शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांचा तसेच आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचा सत्कार महिला व बालकल्याण समितीच्या सभापती तथा शिंदे गटाच्या नगरसेविका सौ शीतल प्रशांत शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच सन्माननीय नगराध्यक्षांचा सत्कार प्रशांत उत्तमराव शिंदे यांनी केला. यावेळी आपल्या मनोगतात सौ शीतल प्रशांत शिंदे यांनी महिलांच्या सबलीकरणासाठी शासन व महिला बालकल्याण समिती अंतर्गत विविध योजना राबविण्यात येत असल्याचे सांगितले. महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी शिलाई मशीन वाटप, बचत गटांना प्रोत्साहन, स्वयंरोजगार मार्गदर्शन, कौशल्य विकास प्रशिक्षण तसेच महिला सक्षमीकरणाच्या विविध उपक्रमांची माहिती त्यांनी उपस्थित महिलांना दिली. या कार्यक्रमासाठी येवला नगर परिषदेचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संदीप बोढरे, सुषमा विखे मॅडम तसेच आनंद मेहरे सर यांनी विशेष मेहनत घेतली. शिंदे गटाच्या नगरसेविका तथा सभापती सौ शीतल प्रशांत शिंदे यांनी संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करून दाखवल्याची भावना उपस्थित महिलांनी व्यक्त केली. तसेच सर्व सन्माननीय नगरसेविका व नगरसेवक यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. काल आयोजित करण्यात आलेला महिला मेळावा कार्यक्रम अतिशय उत्साहात व यशस्वीरित्या संपन्न झाला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष सहकार्य व मेहनत घेतल्याबद्दल संदीप भाऊ, सुषमा विखे मॅडम, पारुलताई, महेश भाऊ, आनंद मेहरे सर, आदरणीय तुषार आहेर तसेच सन्माननीय नगराध्यक्ष राजू भाऊ यांचे सौ शीतल प्रशांत शिंदे यांनी मनपूर्वक आभार मानले. आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळेच हा कार्यक्रम भव्य व संस्मरणीय ठरला. कार्यक्रम यशस्वी व्हावा यासाठी आपण घेतलेल्या परिश्रमाबद्दल मी आपली सदैव ऋणी राहील अशा भावना सौ शीतल प्रशांत शिंदे यांनी व्यक्त केल्या. डी-एस-पो मराठी न्यूजसाठी दीपक सोनवणे, येवला. आम्हाला नक्कीच हे नवीन उपक्रम करण्यासाठी बळकटी मिळणार आहे आणि म्हणून आज आपण ह्या मंचावरून एकच निर्धार करूया की कोणतीही महिला अन्याय सहन करणार नाही आणि कोणतीही मुलगी शिक्षणापासून वंचित राहणार नाही. आणि म्हणून शेवटी एवढंच म्हणेन की आयुष्य छान आहे, आयुष्य छान आहे, थोडं लहान आहे, आयुष्य छान आहे, थोडं लहान आहे, परंतु स्त्री म्हणून जन्माला आले याचाच मला अभिमान आहे, याचाच मला अभिमान आहे. सर्व माता भगिनींचे पुनश्च एकदा मनापासून आभार व्यक्त करते आणि या ठिकाणी थांबते. धन्यवाद. आयोजित केलेला आहे. येवला नगर परिषद महिला व बालकल्याण विभाग, शिंदेताई आणि राष्ट्रीय उपजीवक अभियान यांच्या सौजन्याने आपण हा आज छानसा कार्यक्रम इकडे आयोजित केलेला आहे. आज उपस्थिती ज्यांची लाभली आहे ते डॉक्टर कविता दराडे, शिंदेताई आणि बाकीच्या या नगर परिषदेच्या निवडून आलेल्या सेविका म्हणून मी म्हणू शकेन. आज ज्यावेळेस आपण भाषणं ऐकली सगळ्यांनी आणि सगळ्यांची भाषणं जी झाली ती फक्त एवढंच झालं आहे की बाबा आपल्याला कुठेतरी स्वतःच्या पायावर उभं राहणं, स्वतःचं जीवन सुधारणं आणि आपल्याला ज्या ऑपॉर्च्युनिटीज मिळतात त्या कशा आपण घ्यायच्या आणि कशा पुढे जायच्या, त्याच्यासाठी साथ तर लाभलेलीच असते, एकमेकांची घरच्यांची साथ लाभलेली असते आणि स्वतःचं आयुष्य सुधारायचं असेल तर स्वतःच्या पायावर उभं राहणं गरजेचं आहे. स्वतःच्या पायावर उभं राहणं गरजेचं म्हणजे 4 पैसे कमवणं हेच नाही, ते डेफिनेशन नाही आहे, पण एक आध्यात्मिक स्पिरिच्युअलिटीकडे वळणं, स्वतःचं जीवन कसं सुधारायचं असेल आणि आपल्या मुलाबाळांना कसं शिक्षण द्यायचं असेल, पुढे कसं न्यायचं असेल, हे एक स्वतःच्या पायावर उभं राहणं गरजेचं आहे.